बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या सेशनमध्ये टाईप 2 बघितलं, त्याच्या आधीच्या सेशनमध्ये टाईप 1 बघितला. आता आपण टाईप 3 बघणार आहोत, काळकाम वेगमधला टाईप 3. तर टाईप 3 मधला हा पहिला क्वेश्चन बघूया आपण. बघा, एक काम 40 दिवसात पूर्ण करतो, तेच काम 60 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका. दिवसात पूर्ण करतील. तर बघा इथं काय सांगितलेलं आहे, दोघे मिळून आणि हे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. चे एकूण दिवसाचे काम किती आहे 40 आणि चे एकूण दिवसाचे काम किती आहे 60. तर बघा 40 आणि 60, 40 गुणिले 60. आता ते दोघे मिळून किती दिवसात काम करतील 40 अधिक 60 बरोबर. आता यांचा इथे गुणाकार करून घेऊ आणि यांची बेरीज. साइन चोक 24, हे 2 शून्य इथे देऊन देऊ, भागिले 60 आणि 40 यांची बेरीज किती होते 100. आता सरळ काय करायचं, हा एक शून्य कट, हा एक शून्य कट, हा एक शून्य कट, हा एक शून्य कट. शिल्लक किती राहिले आपल्याकडे 24. 24 याचं करेक्ट उत्तर आहे. तसंच आपण हा दुसरा गणित बघूया. एक काम 30 दिवसात पूर्ण करतो, तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. बघा काय म्हटलेलं आहे इथे, ते दोघे मिळून दोघे एकत्र किती दिवसात काम करतील. तर एक्सचं काम किती आहे 30 दिवस आणि वायचं काम किती आहे 20 दिवस. 30 गुणिले 20 भागिले 30 अधिक 20 बरोबर 3 दुने 6, हे 2 शून्य इथे देऊ आणि 30 अधिक 20 बरोबर 50. आता आपण सरळ 50ने पण भाग देऊ शकतो, पण आपण लहान भाग देऊ. हा एक शून्य कट, हा एक शून्य कट, 5 एक 5, 5 एक 5, शिल्लक किती राहिला 1, 5 दोन्ही 10, 12 याचं करेक्ट आन्सर. म्हणजे दोघे मिळून ते किती दिवसात काम करतील 12 दिवसात काम करतील. ह्याच टाईपचा आपण हा तिसरा गणित बघूया, त्याच्यानंतर टाईप चेंज करूया. ठीक आहे. एक काम 24 दिवसात पूर्ण करतो, तेच काम 48 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आपल्याला काय विचारलेलं आहे, आणि हे दोघे मिळून किती दिवसात. किती दिवसात काम करतो 24 दिवसात आणि किती दिवसात काम करतो 48 दिवसात. त्याचप्रमाणे आपण याच्या आधी मांडणी केली, त्याचप्रमाणे मांडणी करून घेऊ. बरोबर किती आहे 24 आणि बरोबर किती आहे 48. आता काय करायचं, 24 गुणिले 48 भागिले 24 अधिक 48 बरोबर. हा जशाच तशी मांडणी, कारण एवढ्या मोठ्या संख्येचा गुणाकार केला तर खूप वेळ जाईल. ठीक आहे. तर 24 आणि 48 जशाच तसे लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण या दोघांची बेरीज किती होते 48 आणि 24ची 72 लिहून घेऊ. या दोन्ही संख्येला 24 त्रिकम 72, 24ने 72ला भाग जातो ना. 24 एक 24, 24 त्रिकम 72. आपल्याकडे शिल्लक काय राहिलं 3 आणि 48, 3 एक 3, 3 एक 3, शिल्लक किती राहिला 1, 3 सक 18. म्हणजे दोघे मिळून ते किती दिवसात काम करतील 16 दिवसात. गणित कितीही मोठा असू द्या, उत्तर 2 स्टेपमध्ये. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला आणि लाईक करायला विसरू नका. टाईप 2 बघितला, टाईप 3 बघितला. आता टाईप 4 बघूया, चौथा प्रकार बघूया, काळकाम वेगमधला चौथा प्रकार. बघा आपण क्वेश्चन बघूया पहिले. आणि एक काम एकत्रितपणे 35 दिवसात पूर्ण करतात. ते काम 60 दिवसात पूर्ण करतो, तर एकटा
ब ते काम किती दिवसात पूर्ण करेल. इथे काय विचारलेलं आहे मित्रांनो बघा, प्रश्नातच उत्तर आहे तुमचा. एकटा ब किती दिवसात पूर्ण करेल. जोपर्यंत तुम्हाला हा प्रश्न समजणार नाही तोपर्यंत ह्या गणितात काय विचारलेलं आहे ॲक्च्युअलीमध्ये ते समजणार नाही. त्यासाठी प्रश्न नीट लक्ष देऊन ऐका. चालेल. अ आणि ब दोघांचं एकत्रित आपल्याला काय दिलेलं आहे, काम दिलेलं आहे. बघा अ आणि बचं किती आहे काम, एकत्रित काम किती आहे 35 दिवस गुणिले एकटा अ ते काम किती दिवसात करतो 60 दिवसात. याच्या आधी आपण दोघांचं काम काढण्यासाठी प्लस करत होतो, आता एकट्याचं काम करण्यासाठी मायनस करावं लागेल. 60 मायनस 35 बरोबर हा अंक जशाच तसा लिहून घ्या. 35 गुणिले 60 छेद यांची वजाबाकी किती होते, 60मधून 35 गेले, राहिले किती 25. आता या दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो, कोणत्या 5ने. 5 5 25, 5 7 35. शिल्लक काय राहिला आपल्याकडे 5. 5 1 5, 5 1 5. शिल्लक किती राहिला 1. 5 2 10 बरोबर. आपल्याकडे आता काय शिल्लक राहिलं 7 गुणिले 12 बरोबर 7 गुणिले 12 बरोबर 12 7 84. एकटा ब हा किती दिवसात काम करेल, तो 84 दिवसात काम करेल. समजलं मित्रांनो, एकदम अगदी सोपा आहे. फक्त प्रश्न वाचताना गोंधळून जाऊ नका जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज होईल. हा दुसरा प्रश्न आहे टाईप 4 मधला. एक्स आणि वाय एक काम एकत्रितपणे 10 दिवसात पूर्ण करतात. एक्स तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो, तर एकटा वाय ते काम किती दिवसात पूर्ण करेल. बघा या दोघांचं एकत्रित काम दिलेलं आहे किती 10 दिवस. दोघांचं एकत्रित काम किती दिलेलं आहे 10 दिवस. आता आपल्याला काय विचारलेलं आहे आणि एक्सचं पण दिलेलं आहे 20 दिवस, तर आपल्याला विचारलेलं आहे फक्त वायचं. तर बघू आपण वायचं. आता दोघांचं एकत्रित काम किती आहे 10 गुणिले एकट्या एक्सचं काम किती आहे 20 भागिले आता एकट्या एक्सचं काम 20 वजा दोघांचं एकत्रित काम किती 10. म्हणजे दोघांच्या एकत्रित कामामधून एकट्याचं काम मायनस केल्यावर आपल्याला एकाचं काम मिळून जाईल. तर आता यांचा गुणाकार करून टाका सरळ. 20 गुणिले 10 बरोबर 200 आणि यांची वजाबाकी 20मधून 10 गेल्यावर 10 शिल्लक राहते. हा एक कट, हा एक कट. तो एकटा वाय किती दिवसात काम करेल 20 दिवसात काम करेल. कोण वाय. बघा मित्रांनो टाईप 5 आहे. हा प्रश्न जरी गोंधळून टाकणारा असला तरी व्यवस्थित लक्ष देऊन बघा. प्रश्न अजिबात एकदम सोपा आहे. तर बघू आपण. ए हा एक काम 40 दिवसात संपवितो, परंतु तो 8 दिवस काम करून निघून जातो, तर उरलेले काम बीने 16 दिवसात पूर्ण केले, तर संपूर्ण काम एकटा बी किती दिवसात संपवेल. बघा एकटा बी किती दिवसात संपवेल. आता बघा काय केलेलं आहे इथे, तर चॅनलला सबस्क्राइब एकटा आणि लाईक करायला विसरू नका. अ हा तो काम किती दिवसात करतो 40 दिवसात. ठीक आहे. आणि बने 16 दिवसात पूर्ण केले. बने किती दिवसात पूर्ण केले 16 दिवसात भागिले तसंच 40 मायनस करायचं, कारण हा जो अ आहे ना तो 8 दिवस काम करून सोडून गेला. बरोबर. इथपर्यंत समजलं असेल तर तुम्हाला हा गणित 100% समजेल. तर बघा याच्यातून मायनस करायचं. 40मधून 8 गेले, किती शिल्लक राहिले 32. किती राहिले 32. 40 जशास तसं, 16 जशास तसे. आता 16 1 16, 16 2 32. शिल्लक कायकडे 40 भागिले 2, बे 1 बे 2 4 बरोबर 20. किती दिवसात संपेल बी
बी एकटा किती दिवसात संपवेल? 20 दिवसात. तुम्हाला जरी प्रश्न एवढा मोठा वाटत असेल